ए और बी क्रमश 5,000 रुपए, 5,000 तथा 4,500 रुपए तथा 4,500 रुपए लगाकर एक व्यवसाय प्रारंभ करते हैं। 4 महिने की समाप्ती के बाद हे अपनी आधी संपत्ती म्हणजे मित्रांनो या ठिकाणी हे 5,000 रुपये तो या व्यापारामध्ये या धंद्यामध्ये या व्यवसायामध्ये 4 महिन्यासाठी ठेवतो आणि 4 महिने समाप्ती के बाद हे अपनी आधी संपत्ती वापिस ले लेता है। म्हणजे मित्रांनो या ठिकाणी 5,000 मधून 2500 रुपये काढून घेतो तर या व्यापारामध्ये या व्यवसायामध्ये 2500 रुपये आणि शिल्लक आहे त्या व्यक्तीचे एचे 5,000 पैकी 2500 रुपये काढल्यानंतर 2500 रुपये शिल्लक आहे आणि मित्रांनो 2500 रुपये एक वर्ष के लिए अंत में म्हणजे हे व्यापार काय मित्रांनो एका वर्षासाठी आहे 5,000 4 मंथ साठी तर हे 2500 असेल मित्रांनो या ठिकाणी किती 8 मंथ साठी असणार। ओके 6 महीने की समाप्ति के बाद बी अपनी संपत्ती का 1/3 म्हणजे 4,500 रुपये बी 6 महिन्यासाठी ठेवतो। त्यानंतर 6 महिने समाप्तीनंतर 1/3 म्हणजे 1/3 4,500 चे 1/3 म्हणजे 1500 रुपये होतात। म्हणजे बी हा व्यक्ती 4,500 मधून 1500 रुपये काढून घेतो तर या ठिकाणी या व्यापारमध्ये या धंद्यामध्ये 3,000 रुपये शेष आहे आणि 3,000 रुपये मित्रांनो 6 महिन्यासाठी कंटिन्यू पुढे इन्व्हेस्टमेंटमध्ये भांडवल स्वरूपात त्या ठिकाणी अडकलेले असतील किंवा अटकवले असतील कोण बी ने। त्यानंतर मित्रांनो जबकि सी 7,000 रुपये लेकर व्यापार या व्यवसाय में शामिल हो गया किती रुपये मित्रांनो 7,000 रुपये घेऊन आणि सी चे 7,000 रुपये किती महिन्यासाठी या ठिकाणी असतील मित्रांनो या व्यापार किंवा व्यवसायामध्ये तर 6 महिन्यासाठी। मग आपण या ठिकाणी गुणाकार करून टाका मित्रांनो उत्तर येऊन जाणार बघा। गुणाकार कशा पद्धतीने 5 गुणिला 4 किती मित्रांनो 20,000 होतील या ठिकाणी। त्यानंतर 25 गुणिला 8 किती इथं सुद्धा 20,000 20 किती मित्रांनो 40,000। त्यानंतर 4,500 गुणिला 4,500 गुणिला किती मित्रांनो 6 म्हणजे या ठिकाणी हे येतील 27 मित्रांनो या ठिकाणी आणि हे 7 त्रिक 18 म्हणजे 27 आणि 18,000 27,000 18,000 दोघांची बेरीज किती मित्रांनो 45,000 6 7 किती 42,000 म्हणजे या ठिकाणी आपण 40 42 आणि 45 या स्वरूपामध्ये लिहून झाल्यानंतर आता त्यांना नफा किती मित्रांनो 5,080 रुपये नफा भेटतो। किती नफा भेटतो 5,080 रुपये नफा भेटतो। तर मित्रांनो ए ला 40 भाग भेटणार या 5,080 मधून बी ला 45 म्हणजे 45 आणि सी ला किती 42 तिघांची बेरीज करा 4 8 आणि किती 12 म्हणजे 120 आणि 5 आणि 2 किती 7 127 टोटल किती मित्रांनो 127। मग बघा 127 ने आपण 5,080 ला भाग देऊया 7 चौक 28 28 सी 8 अच्छे आले 2 2 चौक 8 2 10 10 से 0 अच्छे आले 1 चौक 4 आणि किती मित्रांनो या ठिकाणी 5 म्हणजे या ठिकाणी हे 127 ने 5,080 ला भाग दिल्यानंतर किती भेटताय 40 भेटताय मित्रांनो। मग 40 गुणिला 40 किती मित्रांनो 1600 रुपये। लाभ में प्रत्येक का हिस्सा कितना तर या ठिकाणी हे 40 गुणिला 40 1600 होतील। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी गुणाकार 45 गुणिला 40 तर हे 1800 होतील। त्यानंतर मित्रांनो 42 गुणिला 40 तर हे किती मित्रांनो 1680 रुपये होणार। मग बघा या ठिकाणी 1600 रुपये 1800 रुपये आणि 1680 रुपये पर्याय नंबर 2 मध्ये या ठिकाणी प्रेझेंट आहे उपस्थिती। ओके मित्रांनो तिघांची किंमत काढण्याची गरज नव्हती या ठिकाणी 1600 रुपये मिळाल्यानंतर लगेच विकल्पामध्ये स्टार्टिंग 1600 ने फक्त पर्याय नंबर 2 मध्येच आहे हे सुद्धा केलं असतात तरी पण उत्तर मित्रांनो आपल्याला लगेच मिळालं असतं या ठिकाणी। ओके चला ठीक आहे मित्रांनो थांबूया।